बाईट्स अँड डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत नागपूरचा सावजी स्टाईल झणझणीत आणि चमचमीत असा डाळ कांदा रेसिपी। चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। इथे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या अंदाजानुसार तेल ऍड करायचं आहे, थोडं तेल जास्तच ऍड करायचं आहे आणि यामध्ये काही बेसिक मसाले ऍड करायचे जसं की तेजपत्ता, विलायची, लवंग आणि मिरे। त्यानंतर मोठे 4 ते 5 कांदे फाईनली चॉप करून यामध्ये ऍड करायचे आहे। सोबतच थोडंसं जिरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची। सगळं साहित्य मिक्स करायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून कांदा हा लवकर नरम पडेल। त्यानंतर कांदा झाला की लगेच तुम्हाला इथे लसूण जिऱ्याची भरभरून अशी पेस्ट ऍड करायची आहे। तर हा मसाला तुम्हाला साधारण 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये थोडं चेक करत राहायचं जेणेकरून मसाला जळता कामा नये। तर मसाला साधारणतः 10 ते 12 मिनिटं तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर या मसाल्यामध्ये तेल सुटणार आहे तेव्हा आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळू। तर इथे हा मसाला छान शिजून तयार आहे। यामध्ये काही पावडर मसाला ऍड करायचे जसं की हळद, मीठ, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी कस्तुरी मेथी आणि रंगाकरता तुम्ही इथे लाल काश्मीरी मिरची पावडर किंवा मग अंबारीचं तिखट मिळतं ते सुद्धा इथे ऍड करू शकता। मी इथे अंबारीचं 1 चमचाभर तिखट ऍड केलेलं आहे। आता हे मसाले ऍड केल्यानंतर तुम्हाला साधारण 5 मिनिटं तरी तुम्हाला रेस्ट घ्यावी लागणार आहे। झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं। तोपर्यंत आपण इथे चना डाळ चेक करूया। चना डाळ मी इथे भिजत घातलेली होती, सकाळीच घातली भिजत, 4 तास झालेले आहे भिजत घातली। चना डाळ छान फुगलेली आहे। तुम्हाला झटपट रेसिपी करायची असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये चना डाळ भिजू घाला, अर्ध्या तासामध्ये चना डाळ ही फुगून येईल। तर इथे मसाल्यांना तेल सुटलेलं आहे, तिखट मीठ सुद्धा छान शिजलेलं आहे। तर इथे आपण आता चना डाळ ऍड करणार आहोत। चना डाळ छान फिरवून घ्यायची, मिक्स करायची आणि यावर सुद्धा झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं याला होऊ द्यायचं। या प्रकारे तेल सुटलं की यामध्ये आपण जेवढं हवं तेवढं पाणी घालण्याकरता तयार आहोत। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। एवढी भाजी शिजण्याकरता 1.5 ग्लास पाणी हे पुरे होणार आहे। तर एक उकळी तुम्हाला खदखदून काढून घ्यायची आहे हाय फ्लेमवर। त्यानंतर मीडियम फ्लेमवर तुम्हाला भाजी ही शिजवून घ्यायची। या प्रकारे बघू शकता भाजीचा रंग अतिशय सुरेख आलेला आहे। ही रेसिपी तुम्ही संडेला सुद्धा बनवू शकता। एखादा स्पेशल डे आपल्याला तयार करायचा असेल, आपल्या घरच्यांना काहीतरी वेगळं करून खाऊ घालायची इच्छा असेल तर या प्रकारे तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता। झटपट आहे, इझी आहे, तुम्हाला काहीही भानगड नाही। यामध्ये अतिशय कमी मसाले पडणार आहेत। मसाल्यांमध्ये तुम्हाला लवंग, विलायची, मोठी विलायची आणि तेजपत्तेच घालायची गरज आहे। बाकी याच्यामध्ये कुठलाही मसाला ऍड होत नाही, जसं की खोबरं असतो, कांदा असतो, पेस्ट करावी लागते, तर याची काही झंझट नाही। आणि बघू शकता रेसिपी अतिशय सुंदर झालेली आहे। डाळ कांदा इथे तयार आहे। तुम्ही याबरोबर छान पुऱ्या तळू शकता, नसेल पुऱ्या तर छान तेलाच्या पोळ्या सुद्धा करून याबरोबर सर्व करू शकता आणि सोबतच जिरा राईस याबरोबर अतिशय सुंदर लागतो। तर जिरा राईस करायला विसरू नका। इथे आपला डाळ कांदा रेसिपी हे तयार झालेली आहे। बघू शकता या प्रकारे झणझणीत आणि चमचमीत ही रेसिपी तुम्हाला दिसत आहे। तोंडाला बघता क्षणीच पाणी सुटेल अशी ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, तुमच्या घरच्यांना सुद्धा करून खाऊ घाला आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। मी इथे डाळ कांदा रेसिपी छान इथे सर्व केलेली आहे, डेकोरेट केलेली आहे आणि आता मी इथे ताट वाढणार आहे। तर बघू शकता आपण इथे डाळ कांदा घेतलेला आहे, त्यानंतर 2 तेलाच्या चपात्या ठेवलेल्या आहे, एक जिरा राईस ठेवलेला आहे वाटीभर। बघू शकता याबरोबर जिरा राईस अतिशय उत्तम लागतो आणि भरीत केलेलं आहे, वांग्याचं भरीत, सोबतच लोणचं। अतिशय सुंदर असा संडे सेलिब्रेट झालेला आहे आमच्या इथे। तर तुम्हाला जर रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा। तुम्ही रेसिपीज बघता पण लाईक करत नाही, त्याचं मला फार दुःख होतं, कारण मी एक रेसिपी बनवायला फार एफर्ट्स घेत असते, एडिटिंग स्वतः करते, व्हॉइस ओव्हर स्वतः करते, सगळ्या गोष्टी ह्या मला स्वतःला कराव्या लागतात। वेळात वेळ काढून मी ही रेसिपी तुमच्यासाठी तयार करत असते, पण तुम्ही एक लाईक सुद्धा करत नाही। तर लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच दिलेली बेल बटन सुद्धा क्लिक करा। तोपर्यंत माझ्या चॅनलवरच्या नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।